नमस्कार स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पुण्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा असा अद्भुत अनुभव बघणार आहे। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते। स्वामी भक्तांनो, अनुभव सांगताना खरंच मी खूप महान आहे असं नाही, मी खूप स्वामींची सेवा करते असं नाही, मीही तुमच्यासारखी छोटी मोठी स्वामींची भक्त आहे। पण स्वामींनी माझ्यावरती खूप मोठी कृपादृष्टी केली आहे। मला हा अनुभव देऊन अक्षरशः स्वामींनी माझ्या घरात असलेलं वास्तव्य मला दाखवून दिलं आहे। स्वामी भक्तांनो, स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे दुःखच असतं। प्रत्येक माणसाला जेव्हा दुःख असतं ना, तेव्हाच तो स्वामी सेवेत येत असतो। मी स्वामी सेवेत माझ्या बहिणीमुळे आले। माझी बहीण ही स्वामींची खूप म्हणजे खूप निस्सीम भक्त आहे। ती खूप दिवसापासून मला सांगायची की तू ही स्वामींची सेवा कर, तुझ्या घरातील सर्व काही प्रश्न सुटतील। आमच्या घरात खूप वादविवाद व्हायचे, खूप भांडणं व्हायची, त्यामुळे ती म्हणायची की अगं हे सर्व काही बंद होतं स्वामी सेवेने, घरामध्ये खूप प्रसन्नता येते, फक्त मनापासून तू स्वामींची सेवा कर। ती खूप दिवसाची सांगत होती, पण मी काही तिच्याकडे लक्षच दिलं नाही, असं म्हणावं असं केलंच नाही। फक्त म्हणजे महाराजांचं नामस्मरण मी करायची, थोडं जेव्हा आठवण तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ हे म्हणत असायची, पण अशी सेवा वगैरे किंवा महाराजांचा फोटो वगैरे असं मी काहीच आणलं नव्हतं, की काहीच सेवा करत नव्हती। आणि माझ्या मिस्टरांना काय होतं ना, की सवय होती की आमचे भांडणं झाले, काही झालं की ते घर सोडून जायचे आणि पुन्हा मागं यायचे, अशी त्यांना सवय लागलेली होती। आणि एकदा काय झालं ना, की असंच माझे मिस्टरांचं आणि माझं खूप म्हणजे खूप जोरदार भांडण झालं। आता स्वामी भक्तांनो, भांडण झाल्यानंतर आपण सर्व घरातील सर्वजण हे डिप्रेशनमध्येच असतात, कारण आपल्या मनात तेच विचार येत असतात। आमचं खूप भांडण जोरात झालं, मग मिस्टर रागाने घराच्या बाहेर पडले। आता घराच्या बाहेर पडल्यानंतर आमचे भांडण म्हणजे दुपारी झाले असेल, तर ते दुपारीच घराच्या बाहेर न खाता पिता गेले। आता माहीत होतं की हे येणार म्हणजे येणार, पुन्हा मागं येणार, कारण प्रत्येक वेळेस हे असंच करतात। पण त्या दिवशी काय झालं ना, की माझे मिस्टर रात्रभर हे घरीच आले नाही। दुपारी गेले तर रात्रीसुद्धा घरी आले नाही। त्यावेळेस मी जेव्हा सकाळी उठले, त्यावेळेस खूप मला भीती वाटू लागली, थरथर काप होऊ लागला की मिस्टर असं कधीच झालं नाही, आले नाही। मी खूप घाबरली, आता काय करावं। आणि मी स्वामींचं नाव घेत होते, कारण मला आता कुणाचाच आधार नव्हता। मग मी स्वामींना म्हटलं की माझ्या मिस्टरांना सुखरूप घरी आणा, असं मी स्वामींना विनंती करत होते। मी तुमची सेवा करेल असं मी म्हणत होते। त्यावेळेस काय झालं ना, की मग लगेच आमचा गॅस देखील संपला आणि माझा मुलगा म्हणू लागला की मम्मी मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खाण्यासाठी दे। गॅसही संपला, आता काय करावे, खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता। खूप भीती वाटत होती, टेन्शन, इकडं मुलगाही रडतोय, त्यालाही भूक लागली। मग मी काय केलं, आमच्या शेजारच्या म्हणजे पुढच्याच बिल्डिंगमध्ये माझे दीर राहतात, मग मी त्यांच्याकडे जाऊन म्हटलं काहीतरी करावं, त्यांना सिलेंडर वगैरे त्यांना सांगावं। म्हणून मी मुलाला म्हटलं की तू थांब, मी सिलेंडर घेऊन येते किंवा तुला खाण्यासाठी काहीतरी बाहेरून घेऊन येते। म्हणून मी हातामध्ये 50-60 रुपये घेतले आणि बाहेर गेले आणि त्यांच्या घरी गेले। ज्यावेळेस मी त्यांच्या घरी गेले ना, त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप आनंद झाला। माझा आनंद गगनात मावत नव्हता, कारण माझे मिस्टर तेथे बसलेले मी बघितले। ज्यावेळेस मिस्टर बसलेले बघितले, त्यावेळेस खूप भारी वाटलं, आनंद झाला की मिस्टर आहे म्हणून एक समाधान वाटलं। आणि त्यानंतर मग मिस्टरांनाही खूप समजून सांगितलं, माझ्या सासूबाईंनी समजून सांगितलं की जीवनात असं होतच असतं, भांडण करून कुठलेही प्रश्न सुटत नसतात किंवा घर सोडून जाणे हा पर्याय नसतो। तुमचा दोघांचा संसार आहे, एक जरी चाक तुटलं तरी ते गाडी पुढे चालणार नाही, त्यामुळे दोन्ही चाकं हे व्यवस्थितच पाहिजे, तुम्हीच एकमेकाला समजून घ्या, असं सासूबाईंनी खूप म्हणजे खूप समजून सांगितलं। मग त्यावेळेस मला रडूच आवरत नव्हतं, कारण मी महाराजांना विनंती करीत होते की मी तुमची सेवा करीन, माझ्या मिस्टरांना फक्त घेऊन या, तुम्ही जर खरंच असेल ना तर माझ्यासमोर मला आत्ता मिस्टर मला पाहिजे आहेत, असं मी स्वामींना म्हणत होते। आणि स्वामींना माझं ते पूर्ण केलं। आता मला स्वामींची सेवा करायची होती, कारण मी स्वामींना शब्द दिला होता। मग तिथून येतानीच मागं माझ्या हातामध्ये जे 50 रुपये होते, ते 50 रुपये घेऊन मी चाललेली होती। आणि आमच्या बिल्डिंगच्या खालीच साहित्याचं दुकान आहे, माझं लक्ष तिथे गेलं आणि नकळतपणे मी तिथे गेली।
याआधी माझ्या मनात कधीच असं आलं नव्हतं की तिथे जावं की स्वामींचा फोटो घ्यावा की माळ घ्यावं की काही. पण त्या दिवशी नाही, कारण मी स्वामींना शब्द दिला होता. म्हटलं पण एवढेच पैसे आहेत, एवढ्यात येईल का? म्हणून मी त्या दुकानात गेली आणि त्यांना म्हटलं की माझ्याकडे 50-60 रुपये आहे, मला स्वामींचा फोटो आणि एक माळ पाहिजे आहे, यामध्ये येईल का? ते म्हणे हो ताई येईल म्हणे, फोटो 45 रुपयाला आहे आणि माळ तुम्हाला येऊन जाईल. मग मी तिथून फोटो घेतला आणि माळ घेतली. ज्यावेळेस मी फोटो आणि माळ घेऊन घरी आली, म्हटलं आता त्या दिवशी होता मंगळवार, म्हटलं आता परवा गुरुवार आहे, गुरुवारी स्वामींचं अधिष्ठान देवघरामध्ये आपण करूया अभिषेक वगैरे करून. मी बहिणीलाही कॉल केला, ती म्हणे की अभिषेक वगैरे कर आणि मग गुरुवारी स्वामींचं मंदिरामध्ये स्थापना कर म्हणे. तीही देखील असं म्हटली आणि मग म्हटलं चला आता गुरुवारपासून सेवेला सुरुवात करूया असं मी म्हणणार. पण काय झालं ना की बुधवारी मला माझ्या मनात काय आलं, मी थांबूच शकले नाही की स्वामींना म्हटलं नाही आजपासूनच सेवा चालू करायची, प्रत्येक वार हा स्वामींचाच आहे, असं काही नाही की गुरुवारीच केलं पाहिजे आणि गुरुवारी स्वामी हे होणार, विराजमान होणार, असं नाही, असं मनात आलं. आणि मी लगेच महाराजांना घेतला, अभिषेक वगैरे केला आणि बुधवारी स्वामींना देवघरामध्ये हे केलं आणि सेवाही सुरू केली. आता माझी इच्छा तर होती गुरुवारी करायची, पण मनात असंही आलं. त्यावेळेस मग मी बुधवारी केलं आणि मग गुरुवारी सकाळी पहाटे लवकर उठली. म्हटलं आता लवकर उठून आपली सेवा वगैरे देवपूजा करूया, त्यानंतर मग आवरावरी करूया असं मी म्हटलं. आणि त्याच वेळेस काय होतं ना की आमच्या तिथं कार्यक्रम देखील होता. कार्यक्रम असल्यामुळे म्हणजे माझ्या मुलाचा बड्डे होता. आता बड्डे होता त्यामुळे सर्व काही आवरायचं होतं, कारण घरी पाहुणे देखील येणार होते, सर्वांना बोलवलेलं होतं. मग सर्व आवरावरी चालू होती. मग मी माझी देवपूजा करायला गेली. ज्यावेळेस मी माझी देवपूजा करायला गेली ना, त्यावेळेस मी जो स्वामींचा फोटो होता तो बघून इतकी आश्चर्यचकित झाले ना की मला काय करावं हे कळतच नव्हतं, की हे खरं आहे की खोटं आहे हे मला कळतच नव्हतं. ज्यावेळेस मग मी बघितलं की असं काहीतरी त्यांच्या कपाळाला दिसत आहे आणि मग मला असं वाटलं की हे काही नसेल, म्हणून मी ते थोडं पुसण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा मी पुसण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते जादाच येऊ लागलं, ती विभूती दिसू लागली. खाली देखील सर्वत्र शिंतोडे असं विभूती जशी अगरबत्ती लावल्यानंतर पडतं तसं पडलेलं होतं. मग मी माझ्या सासूबाईंनाही बोलवलं आणि सर्वांना दाखवलं, तर सर्वजण आश्चर्यचकित झाले की म्हणे खरंच स्वामींच्या याच्यातून विभूती येत आहे म्हणे. मग मी माझ्या बहिणीला कॉल केला की बघ ना गं असं होत आहे, म्हटलं हे बघ खरं आहे का? त्यावेळेस ती म्हणे मला व्हिडिओ कॉल कर म्हणे. मग व्हिडिओ कॉल केला, तिला दाखवलं. ती म्हणे अगं खरंच तू किती भाग्यवान आहे म्हणे, मी एवढ्या दिवसाची सेवा करते, एवढं करते, किती दिवसापासून झटते, मला कधीच स्वामींचा असा साक्षात्कार झाला नाही. तू तर काही करतही नाही आणि फक्त तू स्वामींचं अधिष्ठान घरात आणलं तर स्वामींनी एवढा मोठा साक्षात्कार, एवढा चमत्कार तुला दिला, म्हणजे खरंच स्वामी प्रत्यक्षात तुझ्या घरी आता विराजमान झाले आहे. तुझ्या घरातील आता सर्व काही दुःख संकट हे नाहीसे होणार आहे. मग बहीण म्हटली की आता मी वेळ न लावता लगेच तुझ्याकडे येते म्हणे, मलाही स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. असं म्हटल्यानंतर मग मी खरंच खूप भरून पावले. त्या दिवशी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण कोणता असेल तर तो क्षण असेल, कारण खूप मोठी प्रचिती स्वामींनी मला त्या दिवशी दिली होती. त्या दिवसापासून आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती ही स्वामींची सेवेकरी बनली आणि प्रत्येकजण स्वामींची सेवा करू लागली. आणि त्या दिवसापासून खरं सांगते, घरातील सर्व काही भांडणं, वादविवाद सर्व काही मिटलं. घरामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर जे काही आर्थिक अडचणी होत्या, सर्व काही ज्याच्यावरून आमचे भांडणं होत होते, ते सर्व काही प्रश्न सुटले होते. मुलांची देखील कामे ही मार्गी लागली होती. खूप म्हणजे खूप मोठा चमत्कार आमच्या जीवनात स्वामींनी दिला. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची निरंतर सेवा आमच्याकडून करून घ्यावी आणि जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांनाही तुम्ही लगेच मदतीला जावं आणि ज्यांना खरंच तुमची गरज आहे त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचून आमच्या मुखातून तुम्हीच तुमची सेवा त्यांना सांगावी, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करून मी मला आलेला हा छोटासा अनुभव येथे संपवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर प्रचिती आहे. खरंच अंतःकरण जर शुद्ध असेल ना आणि पूर्ण अंतःकरणाने श्रद्धेने जर स्वामींची सेवा करायचं ठरवलं ना, तर असे साक्षात्कार हे प्रत्येकाला होणारच आहे आणि होतच राहणार आहे. आपलं मन हे निर्मळ पाहिजे.
खूप सुंदर अनुभव होता ताई. अनुभव ऐकताना खरंच अंगावरती शहारे आले. मला तर हा अनुभव खूप आवडला. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा. श्री स्वामी समर्थ.